आपल्याला माहिती आहे आपण मोठ्या प्रमाणात सर्व शेतकरी आहात. आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे? अरे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या प्रत्येक जाहीर सभेमध्ये सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू. अरे आता 9 मध्ये आलं सरकार आलं. ज्यांनी आश्वासन दिलं तेच मुख्यमंत्री झाले, पण त्यानिमित्तानं आपलं आश्वासन त्यानिमित्तानं पूर्ण करायला तयार नाही. हा अतिशय महत्वाचा मुद्दा त्यानिमित्तानं इथे आहे. त्याचबरोबर शेतमालाचा भावाचा आहे. जेव्हा जेव्हा आपला कापूस येतो बाजारात, जेव्हा जेव्हा आपला सोयाबीन येतं, जेव्हा जेव्हा आपला धान येतो, त्याला हे सरकार कशा पद्धतीनं आपला शेतीमालाला भाव देते याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. तुम्ही आठवा जेव्हा सरकार होतं, जेव्हा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सरकार होतं, त्यावेळेस कापसाला आपण 14,000 रुपये प्रति क्विंटल भाव दिला होता. 14,000 रुपये. आणि यांचं सरकार आल्यापासून किती भाव मिळतोय? 6,500 7,000. सोयाबीनचा भाव 4,000 आला. धानाचा भाव पहा काय आहे. अशा पद्धतीनं शेतमालाला त्या निमित्तानं भाव मिळत नाही. आज त्याचबरोबर रासायनिक खताचा मोठी समस्या आहे.